नमस्कार, जय गजानन. तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. 17 मे पासून अधिक मासाची सुरुवात होणार आहे आणि 15 जूनपर्यंत अधिक मास हा आहे. संपूर्ण हा जो अधिक मास आहे हा अत्यंत पवित्र आहे, फलदायी आहे. त्यामुळे शक्य तेवढी सेवा या महिन्यामध्ये करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपण श्री गजानन विजय ग्रंथाचा पारायण नेहमी करत असतो. ज्यांची इच्छा असेल त्यांनी अधिक मासामध्ये देखील श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण करावं. परंतु ज्यांच्याकडून शक्य असेल त्यांनी आज मी एका ग्रंथाचं पारायण तुम्हाला सांगणार आहे. त्या ग्रंथाचं पारायण तुम्ही आवर्जून करावं. आणि या ग्रंथाचं पारायण केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी शांती लाभणार आहे, लक्ष्मीप्राप्ती होणारच आहे. त्यासोबतच भगवान श्री हरी विष्णू यांची कृपा देखील आपल्यावरती राहणार आहे, लक्ष्मीप्राप्ती होणार आहे. कारण जिथे भगवान श्री हरी विष्णूंची पूजा केली जाते तिथे माता लक्ष्मीला आव्हान करण्याची गरज पडत नाही. माता लक्ष्मी त्या घरामध्ये आपसुकच नांदते, चिरकाल नांदते. पितृदोष आहे, पितृदोष देखील दूर होणार आहे, पितरांना देखील मोक्षाची प्राप्ती होणार आहे, पितृ देखील तृप्त होणार आहे. आणि असा कुठला ग्रंथ आहे ज्या ग्रंथाच्या पारायणामुळे ह्या सगळ्या गोष्टी शक्य आहेत? या ग्रंथाचे पारायणाचे कुठले नियम आहेत? हा ग्रंथाचं पारायण कशा पद्धतीने आपण करू शकतो, या सगळ्यांबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहे. तर हा ग्रंथ आहे श्रीमद भागवत महापुराण. श्रीमद भागवत जो ग्रंथ आहे याला आपण महापुराण का म्हटलेलं आहे? कारण 18 पुराणांमध्ये याचं वर्णन आहे. आणि हे फक्त पुराणच नाही तर हे महापुराण आहे. म्हणजे महापुराण म्हणणं देखील या ग्रंथाला खूप कमी शब्द आहे. हा ग्रंथ एवढा श्रेष्ठ आहे की या ग्रंथाचं पारायण केल्यामुळे जीवनामध्ये सगळ्या गोष्टी शक्य होतात. त्यामुळे या ग्रंथाचं पारायण आवर्जून करावं. अनेक जणांना एक प्रश्न असतो जो मला दूर करायचा आहे, तो म्हणजे गीता म्हणत नाही मी. गीता आणि श्रीमद भागवत महापुराण ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. गीता हा भगवान कृष्ण यांनी अर्जुनाला दिलेला उपदेश आहे, परंतु जे श्रीमद भागवत महापुराण आहे हे साक्षात श्रीकृष्ण आहे. श्रीमद भागवत महापुराणमध्ये एक खूप सुंदर श्लोक आहे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः. मानवाला 3 प्रकारचे ताप असतात, आदिभौतिक, आध्यात्मिक आणि आदिदैविक. आपण श्री गजानन विजय ग्रंथामध्ये देखील हे वाचलेलं आहे. तर या 3 तापाच्या व्यतिरिक्त मानवाला कुठलेही ताप नसतात. आणि जो भगवंत या 3ही तापाचं क्षय करतात, हे ताप मानवाची दूर करतात, ते म्हणजे साक्षात भगवान श्रीकृष्ण आहेत. त्यामुळे या ग्रंथाचं पारायण करणं आपल्याला अनिवार्य आहे. आणि ज्यांच्याकडून खरंच या ग्रंथाचं पारायण करणं होत असेल त्यांनी आवर्जून या ग्रंथाचं पारायण करावं. आता हा ग्रंथ वेगवेगळ्या म्हणजे भाषेमध्ये उपलब्ध आहे. संस्कृतमध्ये आहे, त्यासोबतच हिंदीमध्ये आहे, मराठीमध्ये आहे, प्रत्येक वेगवेगळ्या भाषेमध्ये आहेत. हा जो ग्रंथ आहे हा ग्रंथ वेगवेगळ्या म्हणजे संक्षिप्त स्वरूपामध्ये आहे, सारामध्ये आहे. त्यासोबतच मुख्य जे खंड आहेत म्हणजे मुख्य जे भागवत आहे त्यामध्ये 18,000 श्लोक आहेत. तर हा ग्रंथ देखील आहे. तर मी तुम्हाला काही दाखवते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की हा ग्रंथ किती मोठा आहे. तर हा ग्रंथ हा याचा पहिला खंड आहे. म्हणजे तुम्हाला कदाचित उलटं दिसत असेल, हा प्रथम खंड आहे. आणि यामध्ये 8 स्कंद आहेत. तर एकूण 12 स्कंद आहेत संपूर्ण भागवतामध्ये. दुसरा जो खंड आहे श्रीमद भागवत महापुराणचा द्वितीय खंड, यामध्ये नंतरचे 4 स्कंद आहेत. यामध्ये 9 पासून तर 12 पर्यंत स्कंद आहेत. म्हणजे एकूण असे 12 स्कंद संपूर्ण भागवत महापुराणामध्ये आहेत. तर हा जो ग्रंथ आहे हा खूप मोठा आहे. आणि हा त्यासोबतच एक अजून ग्रंथ आहे माझ्याकडे. आता यावरती कवर लावला आहे त्यामुळे तुम्हाला एवढं नीट दिसणार नाही, परंतु हा जो ग्रंथ आहे हा श्रीमद भागवत सार आहे. तर हा जो सार आहे छोटा आहे. म्हणजे त्या खंडांपेक्षा तुम्ही बघितलं असेल की हे जे खंड आहेत हे किती मोठे मोठे आहेत. म्हणजे यामध्ये संपूर्ण श्रीमद भागवत महापुराण आहे. आणि हे गीता प्रेसचं आहे, म्हणजे ॲज इट इज याचा अनुवाद केलेला आहे. आणि आत्ता मी पंढरपूरला आम्ही जेव्हा गेलो होतो त्यावेळी मी तो आणलेला आहे. आणि हा आहे सार. तर या साराचं देखील तुम्ही पठण करू शकता. म्हणजे ज्यांच्याकडून शक्य होईल त्यांनी हा सार आहे श्रीमद भागवत महापुराणचा तो पठण करा. किंवा मग अजून एक मी तुम्हाला सांगते की संक्षिप्त भागवत मिळते. संक्षिप्त भागवताचं देखील तुम्ही या 1 महिन्यामध्ये पठण करू शकता. त्यामध्ये 14 अध्याय आहेत आणि अगदी छोटे छोटे अध्याय आहेत. एक 10 ते 10 मिनटं जवळपास एक अध्याय वाचण्यासाठी लागतो. त्यामध्ये 14 अध्याय आहेत. तर मग तुम्ही तसा श्रीमद भागवत संक्षिप्त जे आहे भागवत ते आणून तुम्ही पारायण करू शकता. किंवा तुम्ही साराचं देखील वाचन करू शकता. किंवा ज्यांची इच्छा असेल हा मोठा भागवत वाचण्याची, जे संपूर्ण जे 12 स्कंद आहेत, 18,000 त्यामध्ये श्लोक आहेत, ते जर का तुमची वाचण्याची इच्छा असेल ते देखील तुम्ही वाचू शकता. आपल्याला अनुष्ठान करायचं नाही. म्हणजे जे 7 दिवसीय साप्ताहिक अनुष्ठान असते ते अनुष्ठान करायचं नाही. तुम्ही म्हणजे फ्लोमध्ये रोज तुम्ही डेली
रोज थोडं एक अध्याय तुमच्याकडून होत असेल घेणं किंवा अर्धा अध्याय घेणं होत असेल तर तसं तुम्ही वाचा. आता यामध्ये स्त्री पुरुष दोन्ही वाचू शकतात. म्हणजे जर का भागवताचं साप्ताहिक पारायण करायचं असेल तर शास्त्रामध्ये निश्चित सांगितलं आहे स्त्रियांना, शास्त्रामध्ये आपण ज्या स्त्री आहेत हे भागवताचं साप्ताहिक अनुष्ठान करू शकत नाही किंवा जे प्रापंचिक आहोत, समजा आता आपण प्रापंचिक आहोत, आपला संसार वगैरे चालू असते, त्यामुळे आपण भागवताचं साप्ताहिक अनुष्ठान करू शकत नाही, म्हणजे पुरुष असले तरी सुद्धा. तर मग आपण डेली आज कुठलंही अनुष्ठान न घेता, कुठलाही संकल्प न करता आपण भगवंताची भक्ती करायची आहे, भगवंताचं नाव सतत ओठावरती ठेवायचं आहे. म्हणून आपण रोज श्रीमद भागवत महापुराण थोडं वाचायचं आहे. किंवा मग तुम्हाला संक्षिप्त मी सांगितलं तसं माझ्याकडे नाही आहे तो ग्रंथ, तर तुम्ही संक्षिप्त ग्रंथ आणून देखील तुम्ही कुठल्याही तुम्ही पूजेच्या जे साहित्य जिथे मिळते, पूजेचे ग्रंथ वगैरे जिथे मिळतात, पूजेच्या दुकानावरती जाऊन तुम्ही विचारू शकता. तिथे तुम्हाला ते संक्षिप्त श्रीमद भागवत मिळून जाईल आणि तिथून तुम्ही आणा आणि मग तुम्ही त्याचं अध्ययन करू शकता, पठण तुम्ही करू शकता. परंतु संपूर्ण या महिन्यामध्ये आवर्जून तुम्ही श्रीमद भागवत महापुराणचं पठण करण्याचा प्रयत्न करा. आता बघा भरपूर गोष्टी आहेत म्हणजे एका महिन्यामध्ये करण्यासाठी. भागवत देखील वाचायचं आहे, श्री गजानन विजय ग्रंथ देखील वाचायचा आहे, विष्णू सहस्रनाम देखील घ्यायचं आहे, नारायण कवच देखील घ्यायचं आहे. तर ज्यांना वेळ मिळेल त्यांनी वेळात वेळ काढून थोडं म्हणजे आता हे खूप मोठे ग्रंथ, हा जो मोठा ग्रंथ आहे म्हणजे ज्यामध्ये 12 स्कंद आहेत भागवत महापुराणचे, तर तो गीता प्रेसचा आहे आणि तो ॲज इट इज जसंचा तसा आहे, मराठीमध्ये अनुवाद केलेला आहे. म्हणजे एका साईडनं त्यामध्ये श्लोक आहेत संस्कृतमध्ये आणि त्यानंतर दुसऱ्या साईडला असे श्लोक आहेत संस्कृतमध्ये आणि दुसऱ्या साईडला त्याचा मराठी अनुवाद केलेला आहे. तर मग आपल्याला ते भाषा कळून जाते, म्हणजे मराठी अनुवाद असल्यामुळे. पण ॲज इट इज आहे तो, जसं म्हणजे श्रीमद भागवत महापुराण आहे तसाच तो ॲज इट इज जसाच्या तसा तो आहे, अनुवाद केलेला आहे. तर मग आता इतक्या लवकर तर समजा एका महिन्यामध्ये तर माझं पूर्ण 12 स्कंद वाचून होणार नाही किंवा तेवढे अध्याय पूर्ण होणार नाही. 18,000 श्लोक आहेत, तेवढे पूर्ण होणं शक्यच नाही. तर मग मी रोज थोडं वाचणार आहे. माझे पती आहेत ते रोज ऑफिसला जायच्या अगोदर ते वाचतात, त्यांचा सार आता संपत आलेला आहे. तर रोज ते त्याचं वाचन करतात, म्हणजे 2-2, 3-3 पेजेस जसं त्यांच्याकडून शक्य असेल, जसा वेळ मिळेल तसं ते वाचतात. माझा जो मुलगा आहे जो 8वीला आत्ता सध्या गेला आहे, तो देखील रोज वाचतो. जो मोठे जो ग्रंथ आहे, जो 12 स्कंदाचं मी तुम्हाला सांगितलं, 2 खंड आहेत त्यामध्ये, तर तो त्याचं ते डेली वाचन चालू असते. आता सुट्ट्या आहेत तर त्यामुळे तो जास्तीत जास्त वाचण्याचा प्रयत्न करतो, त्याचे भरपूर अध्याय झालेले आहेत. तर मग जसा वेळ आपल्याला मिळेल तसा आता मी काय करणार आहे, अधिक मासापासून सुरुवात करणार आहे आणि मग तो चातुर्मासापर्यंत गेला तरी चालतो. म्हणजे मग त्याला 6 महिने लागू किंवा 1 वर्ष लागू, मी कंटिन्यू भागवत वाचणार आहे. म्हणजे श्री गजानन विजय ग्रंथाचा रोज एक अध्याय असतोच, त्यासोबतच विष्णू सहस्रनाम, नारायण कवच आणि भागवत, जसं मला वेळ मिळेल. जसा समजा आता नाही समजा देवघरासमोर बसून जमलं तर मग आपण जिथे शांत ठिकाणी घरामध्ये कुठेही बसून आपण वाचन करू शकतो, कारण आपण अनुष्ठान करत नाही, कुठला संकल्प घेत नाही. त्यामुळे जसा वेळ मिळेल तसा फक्त शुद्ध पवित्र स्थितीमध्ये आपल्याला भागवताचं वाचन करायचं आहे. तर या महिन्यामध्ये तुम्ही नक्की करण्याचा प्रयत्न करा. भलेही तुमच्याकडून समजा आता तुम्हाला संक्षिप्त नसेल, तुमच्याकडे मोठा ग्रंथ असेल तर सुरुवात तर करा. चातुर्मासामध्ये पूर्ण होईल, आहे भरपूर दिवस आहेत अजून चातुर्मासाला. आणि चातुर्मासाचे देखील 4 महिने असतात. त्यासोबतच आता जून आहे, जून जुलै आहेच, त्यामुळे 2-3 महिने आपल्याला वेळ मिळतो. म्हणजे एक 6 ते 7 महिन्यामध्ये आपलं संपूर्ण वाचन करून होते. त्यामुळे भागवताचं वाचन नक्की करा. भागवताचं वाचन तोच व्यक्ती करू शकतो जो व्यक्ती खरंच खूप भाग्यवान आहे. आणि आपल्याला जर का आपलं भाग्य फळाला आणायचं असेल तर आवर्जून श्रीमद भागवताचं वाचन करावं. श्रीमद भागवत महापुराण अतिशय श्रेष्ठ आहे. म्हणजे मग बाकी तुम्हाला जे मोठे हे ग्रंथ आहेत, म्हणजे आपण श्री गजानन विजय ग्रंथ नेहमी करता वाचत असतो आणि मी तुम्हाला नेहमी सांगत असते की तुम्ही इतरही ग्रंथ आवर्जून वाचा, कारण की त्यामुळे आपली भक्ती पुष्ट होत चालते. आपण जो आध्यात्मिक मार्ग निवडला आहे, भक्ती मार्ग निवडला आहे, त्यामध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी खूप छान पद्धतीने ज्ञान मिळते. कसं वागायचं आहे, काय करायचं आहे, आपली भक्ती अजून पुष्ट कशी करायची आहे याचं आपल्याला ज्ञान मिळते. श्रीमद भागवत जे महापुराण आहे ते सगळ्यात पहिले परीक्षित राजा यांनी ऐकलं होतं. त्यांना श्राप दिला होता ऋषींनी की 7 दिवसामध्ये साप डसून ते मरतील. तसा साप डसून मरण्याचा त्यांना श्राप मिळाला असतो. राजा परीक्षित हे उत्तराणी अभिमन्यूचा मुलगा आहे, म्हणजे अर्जुनाचा नातू आहेत राजा परीक्षित. आणि
उत्तराच्या गर्भावरती जेव्हा अश्वत्थामा ब्रह्मास्त्र चालवतो तेव्हा भगवान श्रीकृष्ण हे त्यांच्या गर्भामध्ये जाऊन 9 महिने त्यांचं रक्षण करतात. आणि तेव्हा मग महाराज त्यांना म्हणतात की तुम्हाला स्वतःच्या उद्धाराची काय गरज आहे, तुमचा अगोदरच उद्धार झालेला आहे, कारण भगवान श्रीकृष्ण यांनी साक्षात 9 महिने येऊन तुमचं रक्षण केलेलं आहे. तर तुम्ही जगाच्या उद्धारासाठी काहीतरी मागा, जगाचा उद्धार कसा होईल हे बघा. तर मग महाराज हे राजा परीक्षित यांना भागवताची कथा सांगतात. तिथून भागवताचा कथेचा प्रचार प्रसार झालेला आहे. जगत कल्याणासाठी भागवताचा प्रचार प्रसार झालेला आहे. त्यामुळे भागवत आपण आवर्जून ऐकावं. भागवत हे जर का जे कोणी ऐकेल किंवा जे कोणी श्रवण करेल खरंच त्याचं अहोभाग्य आहे. म्हणजे तुमच्याकडून वाचणं जरी नाही झालं तरी सुद्धा तुम्ही संपूर्ण महिनाभर भागवत कथा ऐका. अनेक ठिकाणी अनेक मंदिरामध्ये अधिक मासामध्ये भागवत कथा असतात, तर तिथे जाऊन तुम्ही श्रवण करा. किंवा आता यूट्यूबवरती देखील अनेक भागवत कथा चालू असतात, तर तसं तुम्ही यूट्यूबवरती घरी लावून देखील तुम्ही भागवत कथा ऐकू शकता. भागवत कथा ऐकण्याची जर का एकदा आपल्याला गोडी निर्माण झाली, भागवत कथा श्रवण करणे, ऐकणे किंवा त्यांचं चिंतन करणे किंवा वाचणे हे आपल्यासाठी खरंच अहोभाग्य आहे. त्यामुळे तुम्ही भागवताचा आश्रय नक्की घ्या. म्हणजे आपण श्री गजानन महाराजांची भक्ती करत असताना आपण हे ग्रंथ देखील वाचावे, भागवताचा देखील आश्रय घ्यावा. कारण की सगळं काही शेवटी नारायणाला जाऊन समर्पित होणार आहे, भगवान श्रीकृष्ण यांना जाऊन समर्पित होणार आहे. त्यामुळे भागवताचा आश्रय नक्की घ्यायला हवा. आणि श्रीमद भागवत महापुराण एवढं सुंदर आहे, एवढ्या सुंदर बाळकृष्णाच्या लीला आहेत, त्यामध्ये एवढ्या सुंदर कथा आहेत की म्हणजे आपण त्या एकदा जर का आपल्याला ऐकण्याची गोडी लागली, वाचनाची गोडी लागली, तर मग आपण ते सोडत नाही. म्हणजे ज्या घरामध्ये भागवताचं वाचन होते किंवा भागवताच्या कथा होतात त्या घरामध्ये बघा तुम्ही की सुख, समृद्धी, शांतता सगळं काही त्या घरामध्ये नांदते. आणि पितरांसाठी देखील, पितरांच्या उद्धारासाठी देखील भागवत करण्याची पद्धत आहे. म्हणजे ज्यांनी गरुड पुराण वगैरे ऐकलेलं आहे त्यांना माहिती असेल की जिथे कुणीही समजा देह सोडून गेलेला असतो तिथे त्यांच्या मोक्षासाठी भागवत हे केल्याच जाते. आमच्या घरामध्ये देखील माझे सासू सासरे गेल्याच्या नंतर भागवत कथा ही झाली होती. महाराजांना बोलून भागवत कथेचं अनुष्ठान 7 दिवसाचं साप्ताहिक पारायण झालं होतं. तर आवर्जून आपण आपल्या स्वतःच्या सुखासाठी, आपल्या स्वतःच्या उद्धारासाठी तर करावंच, परंतु आपल्या पितरांच्या उद्धारासाठी करावं. ज्या घरामध्ये भागवताचं वाचन होते, ज्या घरातला व्यक्ती भागवत वाचतो त्यांचे पित्र देखील वाट बघत असतात की आमच्या घरामध्ये असं कुणीतरी असावं की ज्याने भागवत वाचावं किंवा भागवत लावावं, साप्ताहिक पारायण अनुष्ठान भागवताची व्हावी की जेणेकरून आम्हाला मोक्षाची प्राप्ती होईल, आम्हाला मुक्ती मिळेल. त्यामुळे भागवत आवर्जून तुम्ही वाचा. या अधिक महिन्यामध्ये भागवताचं वाचन एकादशीला देखील केले जाते. जे संक्षिप्त भागवत आहे ते एकादशीला देखील वाचले जाते, कारण ते अतिशय छोटं आहे. 1 ते 1.5 तासामध्ये तो ग्रंथ वाचून होतो. तो जर मिळाला तर तुम्ही तसं तो वाचा, तो आणा आणि तो वाचा. किंवा मग सार वाचा, सार एका महिन्यामध्ये होऊन जाईल. फक्त एवढंच आहे की थोडं जास्त पेजेस वाचावे लागतील. आणि जर का तुम्हाला मूळ भागवत वाचायचं असेल, जो गीता प्रेसचा जो अनुवाद आहे तो जर का तुम्हाला वाचायचा असेल, तुम्हाला संस्कृत येत असेल, तर मग तुम्ही संपूर्ण 12 जे स्कंद आहेत ते वाचा. जो मोठा भागवताचा ग्रंथ मी तुम्हाला दाखवला 2 खंडामध्ये आहे, तो तुम्ही वाचा. मग भलेही मग त्याला 6 महिने लागू किंवा वर्ष लागू, तुम्ही अधिक मासापासून त्याची सुरुवात करा आणि वाचण्याचा नक्की प्रयत्न करा, जसा वेळ मिळेल तसा. आता स्त्रिया आहेत तर 4-5 दिवस आपले प्रत्येक महिन्यामध्ये जात असतात, 5 दिवस पकडून चला. परंतु जे पुरुष आहेत समजा त्यांना काही अडचण नाही, ते कंटिन्युटीमध्ये त्यांचं ते वाचन करू शकता. वेळात वेळ काढून या महिन्यामध्ये, अधिक महिन्यामध्ये भागवत वाचा किंवा श्रवण करा. किंवा मग विष्णू सहस्त्रनाम, नारायण विष्णू सहस्त्रनाम तर सगळ्यांना माहिती आहे की भगवान श्री हरी विष्णू यांचे 1000 नावे आहेत. आणि विष्णू सहस्त्रनामाचा महिमा एवढा आहे की म्हणजे विष्णू सहस्त्रनाम हे साक्षात टॉनिक आहे. जर तुम्ही ते 2 महिने कंटिन्यू जर का केलं तर लक्ष्मी प्राप्ती ही नक्की होते. आणि लक्ष्मी प्राप्ती म्हणजे लक्ष्मी फक्त काही पैशाच्या स्वरूपामध्ये नसते, लक्ष्मी ही अष्टलक्ष्मीच्या स्वरूपामध्ये असते. परंतु लक्ष्मी प्राप्ती ही नक्कीच होते 2 महिने तुम्ही कंटिन्यू जर का त्याचा अभ्यास केला. म्हणजे 2 महिने कंटिन्यू तुम्ही विष्णू सहस्त्रनाम वाचलं म्हणजे आपण किती वेळ भगवंताला देऊ शकतो किंवा आपण किती भगवंताची भक्ती करू शकतो यावरती सगळ्या गोष्टी डिपेंड असतात. आणि नारायण कवचाचं असं आहे की नारायण कवचामुळे साक्षात देवतांचं देखील रक्षण झालं होतं. त्यामुळे नारायण कवच हे असंच आहे की आपल्याभोवती नारायणाचं कवच निर्माण होते. त्यामुळे नारायण कवच हे आपण आवर्जून वाचावं. त्यामुळे आपल्याभोवती एक कवच निर्माण होते, आपली सुरक्षा होते. त्यामुळे नारायण कवच देखील वाचण्याचा तुम्ही प्रयत्न करा. आणि विष्णू सहस्त्रनाम आणि नारायण कवच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कंटिन्यूमध्ये ठेवा. म्हणजे श्री गजानन विजय ग्रंथाचा एक अध्याय, विष्णू सहस्त्रनाम आणि नारायण कवच ह्या 3 गोष्टी आपल्याकडून व्हायला हवं. आणि
चालता बोलता उठता बसता नामस्मरण, म्हणजे नामस्मरण करायला देखील भरपूर तुम्हाला वेळ मिळणार नसेल तर चालता बोलता उठता बसता तुम्ही नामस्मरण करण्याचा प्रयत्न करा. आपण हे ग्रंथ यासाठी वाचायचे असतात आणि हे जे श्लोक, हे स्तोत्र आहेत किंवा हे विष्णू सहस्त्रनाम हे एक स्तुतीच आहे भगवंताची. सहस्त्रनामाचा आपण त्यामध्ये सहस्त्रनाम बोलत असतो, म्हणजे त्यामध्ये नामस्मरणच होते. आणि नारायण कवच जे आहे हे आपल्यासाठी एक वरदान आहे. त्यामुळे या 3-4 गोष्टी आयुष्यामध्ये करण्याचा डेली प्रयत्न करा. किती जरी काही जरी असलं तरीसुद्धा वेळात वेळ काढून एक मॅक्झिमम आपण अर्धा तास, पाऊण तास किंवा 1 तास आपण भगवंत भक्तीला रोजच्या रोज द्यायला हवा. तुम्हाला वेळ नाही, थोडंसं लवकर उठा सकाळी आणि लवकर उठून तुमची जे काही सेवा आहे, भक्ती आहे ती पूर्ण करून घ्या. मग दिवसभर आपल्या संसाराचा गाडा हा चालूच असतो. आणि संसारामध्ये तुम्हाला सांगते हे दुःखालय आहे. यामध्ये आपण किती जरी केलं तरीसुद्धा कमीच पडणार आहे. आपल्याला स्वतःचा उद्धार करून घ्यायचा असेल ज्यांना कुणाला, त्यांनी या 3-4 गोष्टीचा नित्यनियम रोज लावून घ्या. भगवंत भक्ती करा, भगवंत आराधना करा. कुठल्याही गोष्टीच्या अगोदर आपल्या श्री गजानन महाराजांचं नामस्मरण करा. त्यांना प्रार्थना करा की तुम्ही हे सगळं माझ्याकडून करून घ्या. तुमच्या चरणाची प्राप्ती आम्हाला होऊ द्या, नारायणाची प्राप्ती आम्हाला होऊ द्या. आणि आपण श्री गजानन विजय ग्रंथामध्ये वाचलेलंच आहे की महाराजांना अशक्य असं काही नाही. महाराज साक्षात नारायण आहेत, महाराज साक्षात विठ्ठल आहेत. त्यामुळे आपण भक्ती करत असताना असं नाही की आपण आणि एक गोष्ट मी तुम्हाला अजून एक सांगते की श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण करतो किंवा महाराजांची आपण भक्ती करतो आणि आपण जेव्हा अन्य इतर कुठल्याही देवतांची भक्ती करायला लागतो तेव्हा त्यामध्ये श्री गजानन महाराजांची इच्छा असते, त्यांचीच कृपेवरून त्यांची कृपा होते, तेव्हाच आपण इतर देवतांची देखील भक्ती करायला लागतो, कारण त्यांची तशीच इच्छा असते. त्यामुळे मनामध्ये कुठलाही किंतु परंतु न ठेवता एक महिना हा असा महिना आहे की या महिन्यामध्ये आपल्याला आपला भक्ती, आपली आराधना, आपली आध्यात्मिक उन्नती करण्यासाठी अतिशय सुवर्ण संधी आहे, एक पर्वणीच आहे. त्यामुळे अधिक महिन्यामध्ये आपण जेवढं जास्त भगवंत भक्ती करू तेवढीच जास्त आपल्या जीवनाचा उद्धार होणार आहे, आपल्या जीवनाचं कल्याण होणार आहे. म्हणजे आपण हे सगळं काही जीवन जगत असताना, हे संसार जे आहे तो त्याचा गाडा ओढत असताना आणि आपण गेल्याच्या नंतर देखील आपला उद्धार होणार आहे. त्यासोबतच पितरांना देखील मुक्ती मिळणार आहे. त्यामुळे अधिक महिन्यामध्ये श्रीमद भागवत महापुराणाचं आपण वाचन करायला हवं. श्रीमद भागवत पुराणामध्ये 9दा भक्ती, म्हणजे श्रीमद भागवत पुराणची कथा ही परीक्षित राजापासून होते. परीक्षित राजा, त्यानंतर सुख महाराजांनी त्यांना ती कथा सांगितली आहे. त्यामध्ये 9दा भक्ती सांगितली आहे. ज्या भक्ती आहेत त्या भक्ती सांगितली. जगाची उत्पत्ती कशी होते, जग उत्पन्न कसं होते, नाश कसा होतो, त्यासोबत आदिदैविक, आदिभौतिक आणि आध्यात्मिक ताप कसे दूर होतात आणि भगवंताचं स्वरूप कसं आहे, सच्चिदानंद भगवंताचं स्वरूप आहे. हे सगळं श्रीमद भागवत महापुराणामध्ये सुरुवातीला आहे. आणि माणसाला जर का आपण विचार केला तर 3 प्रकारचे ताप असतात, आदिदैविक, आदिभौतिक आणि आध्यात्मिक. या 3 तापाच्या व्यतिरिक्त माणसाला कुठलेही ताप जीवनामध्ये नसतात. तर श्रीमद भागवत महापुराणाचं जेव्हा आपण वाचन करू, ग्रंथ आपण समजून घेऊ, म्हणजे साक्षात ते श्रीकृष्णच आहेत. जेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टी समजून घेऊ तेव्हा आपल्याला हळूहळू आपलं जीवन कसं जगायचं आहे, आपल्या जीवनामध्ये परिवर्तन कसं करायचं आहे, आपल्या जीवनाचं उद्दिष्ट काय आहे, आपली जी भक्ती आहे ती आपण अधिकाधिक पुष्ट कशी करायची आहे याबद्दलचं संपूर्ण ज्ञान आपल्याला मिळते. आणि त्यासाठी आपल्याला जो अधिक मास जो आलेला आहे त्यामध्ये श्रीमद भागवत महापुराणाचं पारायण करणं हे गरजेचं आहे. त्यामुळेच ह्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये उतरतील आणि आपल्या जीवनाचं नक्कीच परिवर्तन व्हायला सुरुवात होईल. एक महिना आपल्यासाठी खरंच पर्वणी आहे, आपल्यासाठी सुवर्ण संधी आहे आपली आध्यात्मिक भक्ती वाढवण्यासाठी, जास्तीत जास्त भगवंताची भक्ती करण्यासाठी. त्यामुळे अधिक महिना आता रविवारपासून सुरू होणार आहे. तर तुम्ही काय काय वाचायचं आहे, काय काय तुम्हाला सेवा करायच्या आहेत ते अगोदरच तुम्ही ठरवून घ्या आणि त्या नियमानुसार मग तुम्ही जो कुठला नियम घ्याल त्यानुसार तुम्ही संपूर्ण महिनाभर अधिक मासामध्ये तुम्ही पारायण करा, सेवा करा, जास्तीत जास्त भक्ती करण्याचा प्रयत्न करा. त्यामुळेच आपल्या जीवनाचा उद्धार होणार आहे, आपल्या जीवनाचं कल्याण होणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय गजानन, धन्यवाद.